सतत विचारांच्या लाटांमध्ये अडकले आहात का? एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येतोय का? झोप लागत नाही, मन शांत राहत नाही, अशी स्थिती तुम्ही अनुभवत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बाक फ्लॉवर रेमेडी व्हाईट चेस्टनट, जी मानसिक अस्वस्थता, चिंता आणि सततच्या विचारांपासून दिलासा देते. ही नैसर्गिक उपाययोजना तुमच्या भावनिक आरोग्यास कशी मदत करू शकते ते आज आपण पाहणार आहोत. आता आपण सविस्तरपणे बघूया. कधी असं होतं का की मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येतोय, तो विचार थांबतच नाही, अगदी झोपतानाही तोच विचार मनात फिरत राहतो, कितीही प्रयत्न केला तरी तो विचार थांबत नाही, ना दिवसा ना रात्री. अशा अवस्थेला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो आणि यासाठीच आहे व्हाईट चेस्टनट बाक फ्लॉवर रेमेडी. व्हाईट चेस्टनट अशा लोकांसाठी आहे जे सतत विचारांच्या जाळ्यात अडकलेले असतात. अनेकदा हे विचार नकारात्मक असतात. चिंता, भीती, जुन्या गोष्टीचं चिंतन. या रेमेडीमुळे हे अनावश्यक पुनरावृत्ती करणारे विचार थांबायला मदत होते. व्हाईट चेस्टनट मनाला शांतता देते, मेंदूला विश्रांती मिळते, झोप सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतून शांत, स्थिर वाटायला लागतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं मन सतत चालू आहे, विचार थांबत नाहीये, तर व्हाईट चेस्टनट एकदा नक्की वापरून बघा. हे नैसर्गिक, साईड इफेक्ट विरहित आणि मनापासून उपयोगी ठरणारं टॉनिक आहे. आता आपण व्हाईट चेस्टनटची मुलं कशी असतात ती बघूया. मुलांचं मन सतत विचार करते का? परीक्षा, चुका किंवा एखादी गोष्ट मनात सतत फिरत आहे का? झोप लागत नाहीये, अभ्यासात मुलाचं लक्ष लागत नाहीये, तर व्हाईट चेस्टनट ही बाक फ्लॉवर रेमेडी अशा मुलांसाठी आहे, जी सततचे विचार थांबवते, मन शांत करते आणि एकाग्रता वाढवते. नैसर्गिक, सुरक्षित आणि सौम्य उपाय व्हाईट चेस्टनट. व्हाईट चेस्टनट आणि इतर बाक फ्लॉवर रेमेडीची आपण तुलना बघूया. व्हाईट चेस्टनट आणि ॲग्रीमनी. व्हाईट चेस्टनट जेव्हा मन सतत एका विचाराने व्यापलेलं असतं, तेही गंभीरपणे विचार थांबत नाही, त्यामुळे झोप लागत नाही. तर ॲग्रीमनीमध्ये जेव्हा व्यक्ती आतूनच त्रस्त असते पण वरून हसमुख असते, ती आपला खरा त्रास लपवते. दुसरं आहे व्हाईट चेस्टनट आणि रेड चेस्टनट. व्हाईट चेस्टनट स्वतःच्या समस्यावर, चिंता किंवा विचारांवर लक्ष केंद्रित करत असतो. तर रेड चेस्टनट इतर लोकांबद्दल, विशेषतः जवळच्या व्यक्तींबद्दल अनावश्यक चिंता करतो. पुढचं आहे व्हाईट चेस्टनट आणि मिम्युलस. व्हाईट चेस्टनट सतत मनात विचारांचं चक्र चालू असतं. हे विचार त्रासदायक असतात पण अनामिक नसतात. तर मिम्युलसमध्ये जेव्हा एखाद्या ठराविक गोष्टीची भीती वाटते, उदाहरणार्थ अंधाराची भीती, आजाराची भीती, एकटेपणाची भीती. पुढचं आहे व्हाईट चेस्टनट आणि ॲस्पेन. व्हाईट चेस्टनट विचार ठोस आणि ओळखता येण्यासारखे असतात. काय होईल, हे का झालं? तर ॲस्पेनमध्ये अनामिक भीती असते, कारण समजत नाही पण भीती तर वाटत राहते, एक प्रकारचं अंतर्मनाचं अस्थिरपण. पुढचं आहे व्हाईट चेस्टनट आणि वॉलनट. व्हाईट चेस्टनटमध्ये आतून चालू असलेल्या विचारांनी ग्रासलेलं मन. तर वॉलनटमध्ये बाह्य बदलामुळे किंवा इतरांच्या प्रभावामुळे विचलित होणारी मनस्थिती. आता आपण समारोप बघूया, कन्क्लुजन. व्हाईट चेस्टनट ही उपाययोजना सतत विचार करणाऱ्या, मानसिक अस्थिरतेने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ती मनाला शांतता, स्पष्टता आणि समाधान देते, तेही पूर्णतः नैसर्गिकरित्या.
जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर एकदा व्हाईट चेस्टनट जरूर वापरून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नैसर्गिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नम्र रहा, शांत रहा. धन्यवाद.